आणि बातमी एका टॉपरची। 10वी-12वी परीक्षेतील टक्केवारी आपल्या पुढच्या शिक्षणासाठी किंबहुना आयुष्यासाठी खूप महत्त्वाची असते। मात्र मीरा रोडमध्ये 98% मिळवलेला जयकिशन अट्टल वाहन चोर बनलाय। तुमच्या मेंदूवर ताण देऊन सांगा, तुम्ही या चेहऱ्याला ओळखता? हा प्रश्न विचारण्यामागचं कारणही तसंच आहे। कारण हा आहे गेल्या वर्षी 12वीच्या परीक्षेत 98.50% गुण मिळवणारा राज्यातला सायन्स टॉपर जयकिशन सिंग। मात्र सध्या हा जयकिशन सिंग तुरुंगाची हवा खातोय, कारण त्यानं वाहन चोरी सुरू केली आहे। महागड्या मोटरसायकल चोरून त्याची OLX सारख्या पोर्टलवर विक्री करणं हा जयकिशनचा नित्याचा धंदा बनलाय। तो जो गाड्या चोरी करायचा त्या गाड्या OLX वरती विकायचा। मागच्या वेळेला त्याने असं विकलेलं होतं, तेव्हा आपण त्याला पकडलेलं होतं आणि आपण गाडी रिकव्हर केली होती। ह्या टायमाला सुद्धा आपण रात्री पेट्रोलिंग करत असताना तो आपल्याला पेट्रोलिंगच्या दरम्यान मिळाला। मी आणि माझी टीम रात्री पेट्रोलिंग करताना पेट्रोलिंगच्या दरम्यान मिळाला। अंधेरीच्या GPM कॉलेजमध्ये शिकणाऱ्या जयकिशन सिंगनं 12वीत तब्बल 98.50% गुण मिळवले। मात्र पुढच्या वर्षी त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीला उतरती कळा लागली, कारण जयकिशनला बटन नावाच्या ड्रग्जचं व्यसन जडलं। जयकिशनला एटीकेटी आली आणि आई वडिलांनी गावाला नेऊन त्याचं लग्न लावून दिलं। मात्र ड्रग्जच्या विळख्यात अडकलेल्या जयकिशननं पुन्हा मुंबई गाठली आणि वाहन चोरी सुरू केली। मात्र या वाममार्गामुळे जयकिशनला तुरुंगाची हवा खावी लागतीये। विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये चांगले मार्क्स तर येत आहेत, परंतु वाईट व्यसनांची साथ ही आयुष्यभर राहते। मग अशा व्यसनांची पूर्तता करण्यासाठी विद्यार्थी कुठल्याही थराला जाण्याची त्यांची तयारी असते। विद्यार्थ्यांच्या या वाईट गुणाकडे लक्ष देण्यासाठी पालकांनाही वेळ मिळत नाहीये। त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासोबतच विद्यार्थ्याच्या सामाजिक व्यवहारावर लक्ष देणं याच काळाची गरज बनली आहे। कॅमेरामन हेमंत कदम सोबत अहमद शेख, ABP माझा, मुंबई।